कच्ची दाबेली म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग कधी अशी ट्राय केली आहे काय हो? चला आज एकदम नवीन पद्धतीनं कच्ची दाबेली बनवूया. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल घातले, यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली, उकडून मॅश करून घेतलेले बटाटे घातले, 2 ते 3 चमचे दाबेली मसाला घालायचा. नंतर 2-3 चमचे चिंचेची चटणी, चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून घेतली. ही भाजी थोडीशी अशी पातळच असते. इथं मी भाजी बनवताना पाणी घातलं नव्हतं, कारण बटाटे उकडतानाच पाणी थोडं जास्त घातलं होतं. तुम्ही 1-2 चमचे पाणी घालू शकता. पहिल्यांदा भाजी पसरवून लावली, त्यावरती डाळिंब, कांदा, कोथिंबीर, मसाला, शेंगदाणे, थोडंसं किसलेलं सुकं खोबरं, बारीक शेव घातली. आज आपण पावांचा वापर न करता या छोट्या छोट्या चपातीपासून कच्ची दाबेली बनवणार आहोत. इथं मी भरपूर अशा छोट्या छोट्या चपात्या बनवून घेतल्या होत्या. चपात्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घेतला आणि तव्यावरती बटर गरम करून दोन्ही साईडनं छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतल्या. चपाती कच्ची दाबेली चटपटीत बनते, याशिवाय चवीला असली भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.